थोडी पाया पडिलू बराडी महायुग पीठे तटी भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती दड 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 दुडू 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 बळ सुटला कळी काळा बापुडी आली शिवनाम शीतळमुखी सेविता कापडी आली शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती विश्वनाथ दिनरंकमियानाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो मराठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगीत सेवे करता निरूपणा करता निवडलेला अभंग महान वैष्णव विश्वभूषण विश्वसंत वैराग्याचे महान रूप जगवंतर तुम्हा मनुष्य मात्रांना भगवत भक्तीचा सुलभ मार्ग सांगणारे फार मोठे विचारवंत तत्वज्ञ तरी सद्गुरु श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा दीडक्या पद्धतीचा भौत्य करून सर्वांच्या पाठातला परिचयाचा असा हा प्रसंगाला अनुरूप निवडलेला प्रासंगिक प्रकरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान विश्वनाथाकडे प्रार्थना करून एक मागणी करतात। भगवान विश्वनाथाकडे एक विनंती करतायत, मागणी करतायत, दान मागतायत। काय मागतायत? तर माझ्यावर थोडी कृपा करा म्हणतायत। थोडी कृपा माझ्यावर तुम्ही करा का मी दीन आहे, निरंकार आहे, आनंद आहे। आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुम्ही विश्वाचे असणारे पालनहार आहात, तुम्ही विश्वाची उत्पत्ती करणारे उत्पाते आहात। त्याच्यामुळे तुम्ही विश्वाचे नाथ असणारे विश्वनाथ, मी तुमच्या समोर दीन रंकानात असणारा हा तुका कृपेची असणारी या ठिकाणी प्रार्थना करतो। थोडीशी माझ्यावर तुम्ही कृपा करा। पाया पडिलो बराडी, मी तुमच्या चरणावर माझं मस्तक टेकवतो। बराडी म्हणजे माझ्या अंतःकरणात आशा आहे की तुम्ही निश्चित माझ्यावर कृपा करा। देवा तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची उणीव नाही, काय येऊन तुम्हापाशी जे मागेल ते तुमच्याकडे उपलब्ध आहे, सगळं तुमच्याकडे आहे आणि मी मात्र संतोष आहे। थोडस जरी दिलं तरी मी संतोष व्यक्त करणार आहे। मी तव अल्पची संतोषी। नेमकं काय द्यायचं तुकोबाराय? तुकोबाराय म्हणजे काही वाहतुके पाठवा, वाहतूक नाम प्रेमरूपी वाहतूक तुम्ही मला द्या, प्रेमरूपी वाहतूक तुम्ही मला पाठवा, एवढीच माझी या ठिकाणी विनंती आहे। तुका म्हणे देवा काही वाहतुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे। अभंगाचं यथार्थ चिंतन निरूपण पाहण्याच्या अगोदर कीर्तनाच्या निमित्ताचा विचार करणं जरुरी आहे। मौजे श्री क्षेत्रचनई या नगरीमध्ये या
उपरनाथ महाराज भगवंताच्या परिसरामध्ये संपन्न होत असलेला या ठिकाणी आजची ही सेवा आहे. भगवान प्रभू रामचंद्र आणि रामभक्त हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण दशरथ महाराज गिरी यांचे असणारे आई वडिलांचे पुण्यस्मरण या सप्ताहाच्या मध्ये आहे. आणि या सप्ताहातील आजची ही नैमित्तिक असणारी दुपारच्या सत्रातली आजची ही महादेवी एकादशी, ज्याला चैत्री एकादशी म्हणतात, अशा या स्मार्त एकादशीची ही सेवा माझ्याकडे संयोजक मंडळीच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. रात्रीच्या सत्रामधली सेवा मिळावी ही माझी अपेक्षा होती, परंतु काही कारणास्तव मिळाली नाही. आमचे हरी महाराज आणि शिंदे महाराज फार हुशार आहेत, कुठं कोण बसवं फक्त त्यांना माहिती आहे. रात्री बसवणार तर मग दुपारी महाराज तुम्ही कोपरनाथकडे या, तुम्ही बोलायचं रामारामाने इकडे, मी गावात नको मग इकडे. चांगले सेवा दरवर्षी माझ्याकडे आपलं दुपारच्या सत्रातली गोकुळाष्टमीला एक असतो दुपारी, श्रावणामध्ये एक दुपारी सेवा असते कोपरनाथ भगवंताची, आणि ही चैत्र मासात एक सेवा मला मिळते. माझं हे परम भाग्य आहे, माझं एक चांगला असणारं उत्कृष्ट सुकृत आहे, भगवंताची सेवा प्राप्त होते. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महत्वाच्या काही तिथी आहेत, त्याच्यामध्ये हरिदिनी एकादशी ही महत्वाची तिथी आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक एकादशी महत्वाचीच आहे बरं का. 15 दिवसाला येणारी एकादशी महत्वाची. काही जणांना जर विचारलं एकादशी धरता का, ते म्हणजे धरतोच महाराज, मोठ्या मोठ्या धरतो. मोठ्या लहान्या काही नसतात. मोठ्या कोणत्या ते त्यांच्या डोक्यात तत्व आहे हा समज की आषाढी मोठी एकादशी आहे, कार्तिकी मोठी एकादशी आहे, चैत्री मोठी एकादशी आहे, आणि महाशिवरात्री एकादशी नाही, तो उपवास आहे. तर विचार करायचा झाला तर असा आहे, संप्रदायामध्ये 4 उत्सव पंढरपूरला संपन्न होतात. एक आषाढीचा उत्सव संपन्न होतो, एक कार्तिकीचा उत्सव संपन्न होतो, एक चैत्रवारीचा उत्सव संपन्न होतो, आणि एक माघवारीचा उत्सव संपन्न होतो. या 4 यात्रा मोठ्या आहेत आषाढीला. मग 4 यात्रा मोठ्या होतात म्हणून माणसाने ठरवलं मोठ्या एकादशी. एकादशी लहान्या मोठ्या काही नसतात, ही सेवा आहे, ते आपलं व्रत आहे वारकऱ्यांचं. पुन्हा सकाळपासून जवळपास पहाटे 5 वाजल्यापासून इकडे येईपर्यंत 100 फोन आले, महाराज एकादशी आजची का उद्याची, एकादशी आजची का उद्याची, नेमकं काय करावं हे त्यांचाही प्रश्न आहे, प्रत्येकाचा प्रश्न होता. ते माध्यम चांगलं आलंय, मोबाईलचं माध्यम चांगलं आहे. प्रत्येकाच्या स्टेटसला ते उद्याच्या एकादशी बद्दलचं वर्णन आलंय, उद्याची भागवत एकादशी आहे. मी हरी महाराजांना म्हणलं एकादशी तर 2 तारखेची आहे. ते म्हणले आमची स्मार्त भगवान कोपरनाथची सेवा आहे. त्यांचं बरोबर आहे, स्मार्त एकादशी पहिली ही शिव एकादशी, शैवपंथी आजची एकादशी धरतात. जे शिव भक्त आहेत, जे महादेवाची सेवा करणार आहे, ते आजची एकादशी धरतात. आणि उद्याची ती आहे ती भागवत एकादशी आहे. चला तिकडे मला काही जास्त जायचं नाही, आजचीच एकादशी आपण धरायची, सेवाच करायला मंगल कार्यालयात जाऊन अक्षदा हातावर घेतल्यानंतर चौकशी करणं हे बरोबर नाही. आता फक्त टाकायचं, आता दुसरं काही करायचं नाही. पुन्हा तिथं चौकशी करून करायचं. अक्षदा हातावर आले तिथं चौकशी करून चालत नाही, तिथं फक्त अक्षदा टाकायला लागतात. तसं आपण भगवानाची आज सेवा करतोय. आजची ही पवित्र असणारी चैत्र एकादशी आहे, हिला कामदा एकादशी म्हणतात. भगवंताची जर सेवा आपण केली, भगवंताची जर पूजा अर्चा आपण केली, भगवंताचं नामचिंतन व्रत वैकल्य जर आपण केलं, तर आपल्या अंतःकरण काम म्हणजे काय हो, काम म्हणजे इच्छा. काम म्हणजे इच्छा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही ना काही इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्याची तिथी म्हणजे आजची कामदा एकादशी आहे. आजची ही महत्वाची असणारी तिथी आहे. भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ते पाठीमागे बोलून गेलो, काय विशेष असणारे दरवर्षी वेगवेगळं पाहायला मिळतंय. मला सुरुवातीला आलो त्यावेळेस काय, सुरुवातीला आम्ही पहिला आलो तो 10 वर्ष झालं. अरे मान 10 वर्षापासून मी इथे येतो. 10 वर्षापूर्वी इथं कीर्तनाला मी आलो. त्यावेळेस पाहायला गेलं हे चैत्रवारी, हे चैत्र एकादशी म्हणलं थोडं उन्हाचा पहारा जास्त. टाळकडी एवढी हुशार, अगोदरच नियोजन त्यांनी करायचं कोणतं
सावली कुठे येते त्या वस्तात उभा आहे आणि बरोबर नियोजन करायचं. महाराजांची गाडी कुठे टाकावी म्हणजे त्यांच्यावर ऊन पडावं. ऊन त्यांच्यावर पडले की महाराज आकळतात आणि आकळले की आपलं जे मित्र करता येत. हे सगळं नियोजन त्या टाळकऱ्यांनी करायचं व्यवस्थित. तर हुशार महाराज. तर इथं आता हे काही करायची गरज नाही. सुंदर शेड झालेला आहे. ज्या दात्याने ते दिले त्यांनाही धन्यवाद. या सुंदर असणारी परिस्थिती झाली. सुंदर या ठिकाणी वेगवेगळे रंगरंगोटी. आतमध्ये गेल्यानंतर आनंद वाटला महाराज. जुनं हेमाडपंथी मंदिर आहे. हे खऱ्या अर्थानं किती रुपये दिले तर हे उभारता येणार नाही असं हे वैभव तुम्हाला लाभलंय. किती सुंदर असणारे हे पुरातन मंदिर आहे आणि याचं जतन जोपासना आणि त्याबद्दल तुमच्या अंतःकरणात आस्था, ममत्व आणि विशेष भाव प्रगट होतोय. खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थांना, स्वयंसेवक मंडळींना आणि भक्त मंडळींना धन्यवाद. अहो त्याची भक्ती करतो, त्याला देतो, यात काय नवल. त्याचा विरोध करणारालाही तो देतो. त्याचं नाम चिंतन घेत नाही त्यालाही तो देतो. त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करतो त्यालाही तो देतो. एवढा भोळा असणारा हा देव. भक्ता करता भोळा आहे आणि ज्ञानियान करता चक्रवर्ती. जेवढे काही पुराण झाले तयार, जेवढे काही ठिकाणी शास्त्र तयार झाले, जेवढ्या काही आख्यायिका आहे, त्या प्रत्येक आख्यायिकाची सुरुवातच कुणी केली असेल भगवान शिवशंकरांनी. भागवतासारखा महाग्रंथ, भागवतासारखं महापुराण पार्वती आई साहेबांच्या निमित्तानं भगवान शिवशंकरांनी सांगितले आहे. हे गुण ज्ञान या जगाच्या समोर आणण्याचं काम या असणाऱ्या फार मोठ्या असणाऱ्या, ज्याला देवाचा देव महादेव म्हणलं जातं, त्या महादेवाने दिलेलं आहे. तेवढेच ते योद्धाच्या बाबतीतही तत्पर आहे. आणि शैव आणि वैष्णव यांच्यातल्या वादाचं खंडन करण्याचं काम त्यांनी केलं. ते म्हणजे मी जरी शिव असलो तरी मुळात मी कोण आहे? वैष्णव आहे. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवापासून सुरुवात झाली आहे सप्ताहाला. ऐका मायबाप, त्याच रामाचा सदैव जप करणारा आत्मा म्हणजे शिवाचा आहे. आत्मा जो शिवा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा राम जप. सदैव आत्मा रामाचा असणारा जप या ठिकाणी करतोय तो कोण? भगवान शिव. म्हणून शिवामध्ये आणि भगवान विष्णू मध्ये भेद पाहायचा नाही. शिवाशी पूजेला विष्णू दरावेला अधपात झाला त्या नरा आणि विष्णूशी पूजेला शिवाशी दुरावला अधपात झाला त्या नरा. जो शिवाची पूजा करतो विष्णूला दूर करतो त्याच्या जीवनात अधपात आहे आणि जो विष्णूची पूजा करतो शिवाला दूर ठेवतो त्याच्याही जीवनामध्ये अधपात आहे. कारण हे दोन्ही देव एक आहेत म्हणतात. उजवे वाम भागन तुका म्हणे एकची अंग. जसं साखरेतून गोडी बाजूला काढता येत नाही, फुलातून सुगंध बाजूला काढता येत नाही, पाण्यातून शीतलता बाजूला काढता येत नाही, आईच्या हृदयातून मुलाबद्दलचं वात्सल्य बाजूला काढता येत नाही,
पत्नीच्या हृदयातून पतीवरचं बदलचं प्रेम बाजूला काढता येत नाही, तद्वत विष्णूतून शिवाला बाजूला काढता येत नाही आणि शिवातून विष्णूला बाजूला काढता येत नाही. दोन्ही देव एकच आहेत, एक आहे. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं दर्शन जर आपण पंढरपूरला घेतलं तर एकट्या विष्णूचं दर्शन नाही, विष्णू सहित शिवाचं दर्शन आहे. कारण या शिवाला पांडुरंग परमात्म्याने आपल्या मस्तकावर धारण केले, परब्रह्म लिंगम आणि भजे पांडुरंग. मस्तकावर त्याला तो धारण करतो महाराज. एवढा विशेष असणारा हा देवाचा देव महादेव आहे. विष्णू तोच, महादेव तोच, एकच देव वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वेगवेगळं कार्य करण्याकरता अवतारला आले. पहा, देव एकच आहे, त्याने वेगवेगळ्या कारणाकरता अवतार घेतले. अनंत रूपे अनंत वेसे देखिले नित्यासी वापर कुमा देवर गुण मानली कैसी. राम म्हणून जर कौशल्याच्या उदरी प्रभू रामचंद्र अवताराला येत असतील तर हनुमान म्हणून भगवान शिवशंकर अंजनीच्या उदरी अवताराला येतात. तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या उमा. रुद्र म्हणजे प्रत्यक्ष महादेव, भगवान महादेव हेच हनुमंतरायाच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि भगवान प्रभू राम हेच या ठिकाणी विष्णूचे अवतार. आपण त्यांचं स्मरण करा, आपण त्यांचं चिंतन करा. निश्चित आपल्या जीवनामध्ये तो आनंद पुन्हा ते मिळवून दिल्याशिवाय राहत. हे पहा, आपली धडपड जी आहे ती आनंदा करताय, आपली जी धावपळ आहे ती सुखा करताय, आपला जो प्रयत्न आहे तो सुख मिळवण्याकरता आहे. ऐका माय बाप, आपला गैरसमज आहे पैसा आला की सुख आलं, पैसा आला की सुख आलं, पैसा आला की आनंद आलं, पैसा आला की समाधान आलं. आनंद मिळत नाही. चार गोष्टी पैसा मिळवू देत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी पैशाने मिळतील, परंतु चार गोष्टी पैशाने अर्थाने मिळत नाही. कोणत्या कोणत्या ज्या आवश्यक आहेत आपल्या करता. झोप पैशाने मिळत नाही, भूक पैशाने मिळत नाही, आयुष्य पैशाने मिळत नाही आणि आनंद पैशाने मिळत नाही. विठ्ठल बाकी सगळं पैशाने मिळेल, या चार गोष्टी मिळत नाही. 10 लाख रुपयाचा कोट आणला, 10 लाख रुपयाचा, 5.5 लाख रुपयाची गाडी आणली, 1.5 लाख रुपयाचा गालीचा आणला, 1 लाख रुपयाची काश्मीरी शाल आणली. मी उगाच सांगायला, तुम्ही ऐका. कूलर मधून मधून गरम हवा द्यायला म्हणून 42,000 रुपयाची एसी बसवली. चोराची दगदग नको म्हणून 2 पहिलवान गार्ड असणारे दरवाज्यात उभे केले. नौकर चाकराची रेंज केला, 1 कोटीचा बंगला आहे, शयन कक्ष तसंच आहे. ह्या सगळ्या सुख सुविधा पैशाने खरेदी केल्या, सगळे साधन पैशाने खरेदी केले, तरी रात्री 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तडफडला महाराज. झोप नाही. सगळं विकत घेता आलं पैशानं, पण झोप विकत घेता येत नाही. झोप देते, झोप विकत घेता येत नाही. एक सुग्रणीकून स्वयंपाक करून घेतला, बनारसचा पेटा मागवला, मिरजची जिलबी मागवली, इकडून गुलबर्ग्याकडून कलाकंद मागवला, प्रसिद्ध असणारी गंगाखेडची ती कलमा मागवली, सुंदर असणाऱ्या बन्सी गव्हाच्या पुड्या तयार केल्या. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्वान्न, जवळपास 26 प्रकारच्या चटण्या आणि 35 प्रकारचे लोणचे ताटात, पुरे आहेत, धपाटे, दही आहे, कोशिंबीर आहे, काय म्हणतात ते स्वीट आयटम तर जवळपास 60-65 नमुन्याची स्वीट आयटम आहे. असं गोल ताट लांब मोठंचे मोठं या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. वाढणाराची रेलचेल आहे. काय घेता, काय घेता, काय घेता, काय घेता, काय घेता. मग ज्याला जेवायचं त्याला भूकच नाही तर काय खाता, त्याला भूक वाढले समोर. पैशाने सगळं खरेदी केलं पण भूकच नाही. हो, भूक नसल्यास काय खायचं. भूक खरेदी करता येत नाही, झोप खरेदी करता येत नाही, भूक खरेदी करता येत नाही आणि आयुष्यही पैशाने भेटत नाही.
पैशाने सगळं भेटेल, आयुष्य भेटत नाही. SRT कॉलेजचे तर डॉक्टर जवळचेच आहेत, पण ते डॉक्टर पेक्षाही आणखी चांगले असणारे डॉक्टर जे बाहेर प्रॅक्टिस करतात, अमेरिकेपर्यंत जातात विमानानं, त्यांनाही पैशाने जवळ बोलवतात. इकडले बोलवले, तिकडले बोलवले, ॲलोपॅथीवाले बोलवले, होमिओपॅथीवाले बोलवले, आयुर्वेदिक बोलवले, वैद्य बोलवले, ॲक्युपंक्चरवाले बोलवले, तांत्रिक बोलवले, मांत्रिक बोलवले, यांत्रिक बोलवले, जाणते जुनते सगळेच बोलवले, तरी मान पडलेली आहे का? वेळ संपत आली या विषयाची शेवटची. ययाती राजाला नेण्याकरता काळ समोर उभा राहिला आणि काळ म्हणतो, राजेसाहेब चला माझ्यासोबत तुम्हाला यायचं आहे. ययाती म्हणलं, तुम्ही कोण आहे? म्हणजे माझं नाव मरण आहे. मरण, मला कोणी मरण म्हणतं, मला कोणी काय म्हणतं, मला कोणी यमधर्म म्हणतं, मला कोणी शेवट म्हणताय, मी तुम्हाला न्यायला आलोय. म्हणजे एवढे सगळे मी वाचवण्याकरता बोलवले पैशाच्या जोरावर. ते म्हणजे ते नाहीत वाचू शकत. हे तुम्ही बोलवले असले तरी आयुष्य पैशाने तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला महाराज तुम्ही कोणत्या दिशेने मला नेणार आहेत? म्हणजे सगळ्याला ज्या दिशेने नेतो त्याच दिशेने तुम्हाला नेणार. अहो म्हणजे मी राजा आहे, राजा राजा. म्हणले इतर व्यवहारामध्ये वेगवेगळे वाट आहेत. साधी वाट वेगळी, नंबर बांधाची वाट वेगळी, पाय वाट वेगळी, गाडी वाट वेगळी, गावाला गाव जोडणारी वाट वेगळी, जिल्ह्याला जिल्हा जोडणारी जिल्हा मार्ग वेगळा, राज्य मार्ग वेगळा, राष्ट्रीय मार्ग वेगळा, इंटरनॅशनल मार्ग वेगळा. हे सगळे मार्ग वेगवेगळे इथं असतील, परंतु तुम्हाला इकडे जो ज्या मार्गाने नेणार आहे ना, तो मार्ग मात्र सगळ्या करता एकच आहे. गरीबही त्याच वाटण आहे आणि श्रीमंतही त्याच वाटण आहे. त्या वाटेने मी तुम्हाला नेणार आहे. राजा म्हणला, एक क्षणाचं आयुष्य मला थोडा वाढवू देतात का? म्हणजे का? जे करायला पाहिजे ते केलं नाही, ज्याची गरज नव्हती ते केल्याशिवाय राहिलो. जे जोडायला पाहिजे ते जोडलं नाही, ज्याची गरज नव्हती ते जोडल्याशिवाय राहिलो नाही. एक क्षणाचं आयुष्य थोडं वाढून देता का? एक क्षण काळाने विचार केला, काही हरकत नाही, एखादा क्षण वाढून देऊ, पण याच्या मोबदल्यात तुम्ही राजेसाहेब मला देणार का? म्हणजे या एका क्षणाच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला मेरू पर्वता एवढं सोनं देतो. किती? मेरू पर्वता एवढं सोनं. सोन्याची किंमत 58,000 रुपये तोळा झाली. जीएसटी वेगळी आहे. आणि मेरू पर्वताच्या भारा एवढं सोनं एका क्षणाच्या मोबदल्यात राजा ययाती द्यायला तयार झाला. त्या काळानं सांगितलं, राजा पैशाच्या अर्थाच्या सोन्याच्या धनाच्या ताकदीवर तू आयुष्य विकत घेऊ पाहताची तर तुझा हा भ्रम आहे. असे कोट्यावधी सोन्याचे पर्व जरी दिले तरी एक क्षणाचं आयुष्य मी तुला देऊ शकत नाही. एक क्षणभर आयुष्य मिळत नाही महाराज आयुष्य अर्थाने किंवा पैशाने धनाने. याच्याकरता संतांनी तो आम्हाला सावध केलंय. सुख मिळवायचंय का जीवनात? आनंद मिळवायचाय का? तर सुख आणि आनंद जिथं मिळतो तिथं तुम्हाला यावं लागेल. आपण भरतीकडे शोध घेऊन चालत नाही. होतं काय पहा, जिथं जे मिळतं तिथं तेच मागितलं तर पदरात पडतो. आपण काय करतो, जिथं जे मिळतं तिथं ते मागत नाही, आपण दुसरं तिथं मागतो. आपण तिथं ते मागत नाही. आपल्याला वाटतं आहेत पैसे आपण. आदरणीय महाराज सांगायचे, 500 रुपयाची नोट पोराला दिली, सांगितलं पेढे घेऊन पेढे. ते पोर उठलं. ते लातूर सारखी गंजगोलाई, एका लाईनला एकच वाण. किराणाची लाईन तर किराणाच, टेलरिंग लाईन तर टेलरिंग मटेरियल, भुसार लाईन तर सगळं भुसार, लोखंड लाईन तर सगळे लोखंडाची अवजार, सोनार लाईन तर सगळे सोन्याची दुकानं, कपड्याची लाईन तर सगळी कपड्याची दुकानं, अशी एक एक लाईन वाण. 500 रुपयाची नोट घेतली, ते पोरग लाईन मध्ये घुसलं. ज्या लाईनला पेढे मिळतात त्याच लाईनला घुसावं नाही, भरत्याच लाईनला शिवलं.
काउंटरवर 500 रुपये ठेवले म्हणलं 1 किलो पेढे द्या पेढे. दुकानदार म्हणलं बाबा इथं पेढे भेटत नाही. मग त्याला ते 500 घेतले. त्याच लाईनला दुसऱ्या काउंटरवर 500ची नोट ठेवली म्हणजे पेढे द्या 1 किलो. दुकानदार म्हणला इथंही पेढे भेटत नाही. तुम्हाला काय कमाल, तुम्ही गल्ल्यावर बसला, काउंटर चांगलं काचेच आहे, डेकोरेशन दुकानामध्ये चमकायले, नोकर चाकर दे नाही करताय, माणसाची वर्दळ रेडचेल आहे, सगळं सामान खचाखच बसलेलं या ठिकाणी बालमाऱ्याने, आणि 500 रुपये मी तुम्हाला द्यायलो तरी तुम्ही पेढे देत नाही. ते मालक म्हणला बाबू दिवसभर जरी या लाईन मध्ये तू फिरला तरी तुला पेढे भेटणार नाही का, ही लाईनच जोडायची. सगळी लाईन कशाची, जोड्याची. या जोड्याच्या लाईन मध्ये पेढे भेटत नाही. तुला जर पेढे पाहिजे असते तर कोण्या लाईनला जावं लागत, पेढ्याच्या लाईनला जावं लागत. लय मान हळू 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 ऐकू नका, हे आपलं तेच झालं. आपण जोड्याच्या लाईन मध्ये पेढे मिळवतो. जोडे कुठं आहे, संसारात जोडेच. संसारात काय आहे शेवटी, जोडे. काही करा, कमवून ठेवा जोडे, नाही कमवून ठेवा जोडे, हे करा ते करा, शेवटी जोडे. जन्म दिलेला मुलगा म्हणतो तुम्ही माझ्याकरता काय केलं, त्यावेळेस तो स्वतः सांगून घेतो. ज्याच्याकरता काबाड केष्ट केलं, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, ते जर पुढची संतती तुम्ही आमच्याकरता काय केलं म्हणत असेल तर त्यावेळेस पश्चाताप होतो. आपल्याला मिळणार आहे संतांना ज्ञात. म्हणून तुकोबारासारखा अधिकारी महात्मा मागत असताना कुणाकडे मागावं याचे भान असलं पाहिजे. मागणारा मागत असताना कसं मागावं याचे ज्ञान असलं पाहिजे. मागत असताना नेमकं काय मागावं याचंही तात्पर्य या ठिकाणी आपल्याला वर्म कळलं पाहिजे. ज्याच्याकडे आपण मागायलो त्याच्याकडे ते आहे उपलब्ध काय याचंही थोडंसं आपण या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारासारखे अधिकारी महात्मे जे प्रत्यक्ष विष्णूचेच अवतार आहेत. मने रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा, असे तुकोबार आहे. भगवंताकडे आज पत्राच्या रूपामध्ये मागणी करताय. हे प्रकरण जर बघितलं गेलं तर पत्राचं प्रकरण आहे. तुकोबाराच्या गात्यामध्ये काही विशेष प्रकरण नाहीत, प्रासंगिक प्रकरण आहे. जसा जसा व्यक्ती समोर आला तसं तसं तुकोबाराने ते अभंग दिलेत पाहिजे. मग कधी कधी गाथ्याचा नवीन अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला प्रश्न पडतो, हे असं तुकोबाराने दुटुकी कशी बोलली असतील. एका ठिकाणी तुकोबाराने काय म्हणले, तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जन. तीर्थाला जाऊ नका म्हणतात, तिथं काय धोंडात पाणी. तुम्हाला देवाचीच भेट घ्यायची असेल तर सज्जन माणसात तुम्हाला देव भेट, असं तुकोबारायचं म्हणले. पुढेच ते तुकोबाराय नाटाच्या प्रकरणात म्हणतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे आणि तीर्थयात्रा जाईल. तीर्थाला गेल्याशिवाय राहू नको, तीर्थयात्रेला जा. म्हणजे एक ठिकाणी म्हणतात जा आणि एक ठिकाणी म्हणतात जायची गरज नाही. एक ठिकाणी म्हणतात काशीला जा
द्वारकेला जा, गयेला जा. आणि एक ठिकाणी म्हणतात गयेला, काशीला, द्वारकेला काय पडले? वाराणसी गया पाहिली द्वारका, पडी नाही तुका पंढरीचा. पंढरीच्या लोकांना हे अभिमान आणि पाया पडे हे असं टोपी बोलल्यासारखं वाटतंय मला. एक ठिकाणी म्हणतात भक्ती सोपी आहे आणि एक ठिकाणी म्हणतात भक्ती सुळावरली पोळी. भक्ती पंत बहु सोपा असं म्हणणारे तुकोबा आहे. पुढे म्हणतात भक्ती ते कठीण सुळावरील पोळी असं महाराज काय बोलतात. महाराज म्हणजे जसा जसा पुढचा अधिकारी येईल ना पुढचा त्याला तसं तसं उत्तर देईल. ज्याचं वय 95 झाले ना 95 वयाचा एक वृद्ध तुकोबा आहे. मला तुकोबा आहे काय करायचं काय झालं? 400 जवळपास 4000 फुटावून या ठिकाणी पाईपलाईन आहे. माझ्या काळामध्ये 6 हिरी पाडल्या 6. माझ्याच काळामध्ये 18 पोरं पाडली. माझ्याच काळामध्ये 3 प्लॉट अंबरवाला बस स्टँडच्या जवळ घेतले. माझ्याच काळामध्ये लातूरलाही 2 प्लॉट घेतले. माझ्याच काळामध्ये सगळी मुरगाड जमीन काळी भोर केली तळ्याची माती टाकली. माझ्याच काळामध्ये गावाकडे चांगलं घर बांधलं आणि तेच पोरं आता मला नीट बोल ना ते पोरं बोलणार पत्नी नीट बोलणार या ठिकाणी कोणीच घरातलं माझं काहीच ऐकणार. तुकोबारायांनी त्याचा वयाचा अंदाज काढला. वय किती झाला बाबा? ते म्हणजे 95 झाले 95. मग तुकोबारायांनी त्यांना प्रमाण दिलं कोणता? ठेविले आनंदे पैसेची राहले आणि चित्ती असू द्याले समाधान. आता काही करू नका तुम्ही. आता उगं ठाईचं वैसोनी आता काही करू नका. आता काही डोक्याला ताण देऊ नका. पण हे प्रमाण दिलं हे सांगितलं कुणाला? 95 वर्षाच्या आजोबाला. आणि हे प्रमाण पाठ केलं 10वी शिकणाऱ्या एका पोराने. पोरग किती वेळा ती 10वी. उद्या इंग्रजीचा पेपर. बाप मला काहीतरी पुस्तक हे वाच काहीतरी. बरं वाचायची सवय राहिली नाही तरी काहीतरी तयार कर ना. काहीतरी तयार कर उद्या परीक्षा. ते मला नाही तुकोबारायचे प्रमाण काही मी फिट पाठ केले. आता म्हणजे कोणतं? ठेविले आनंद ते अरे बाबा तुझ्या करता अभ्यासू विद्यार्थ्याकरता किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्याकरता हा उद्देश नाही. त्याच्याकरता तुकोबाराने दुसरा उद्देश केला कोणता? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. नवीन विद्यार्थी असेल, तरुण असेल, उमदा असेल, उद्योगशील असेल त्याच्याकरता तुकोबाराने म्हणतात असाध्य गोष्ट साध्य करता येते. कशाच्या जोरावर? अभ्यासाच्या जोरावर. तरुणाला अभ्यास सांगितला आणि वृद्धाला स्थिरता सांगितली. परंतु झालं काय? तरुणाने घेतली स्थिरता आणि वृद्ध जर अभ्यासाला लागलं तर जमलं. वृद्धाला अभ्यास जमणार नाही आणि तरुणाला स्थिरता जमणार नाही. हा उद्देश असणारा तुकोबारायचा. मग तुकोबारायसारखा अधिकारी महात्मा मग त्यांना ते सगळं ज्ञान आहे, त्याचं ते ज्ञात आहे. पण महाराजांनी भगवंताची स्तुती केली. काही प्रासंगिक प्रकरण तुकोबारायच्या गाथ्यात आहे. त्याच्यातला हा अभंग जो आहे तो काही यात्रेकरू यात्रेला निघाले. चलत चलत तुकोबाराची भेट घेतली. महाराज चला यात्रेला. तुकोबारा म्हणजे यात्रेला यायला काही हरकत नाही परंतु काही कारण असतो मला काही येता येणार नाही. तुम्ही काय करा हे 4 अभंग माझे तिथं पोचती करा. एक अभंग गया क्षेत्रा करता लिहिला. पिंड पदावरी दिला पुरिया करी माझे झाले गया वर्जन आणि पेटले पितरांचे ऋण. वडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता पिंडदान स्वरूपातला एक अभंग आहे. दुसरा अभंग भगीरथी करता लिहिला जेणेकरून त्रिवेणीचं स्नान झालं त्रिवेणी संगमात. तिसरा अभंग लिहिला मथुरेच्या देवराया आणि दंडवत तुझे पाय. आणि हा चौथा अभंग लिहिलाय वाराणसीचे मालक काशीचे राजे विश्वनाथाच्या प्रती हा अभंग लिहिला. आणि तो अभंग दान मागणीच्या स्वरूपातला आहे. माझ्यावर थोडीशी कृपा करा म्हणतात. पण ज्याच्याकडे काही मागायचं असतं त्याची स्तुती करावी लागते. ज्याच्याकडे काही मागायचं ना त्याची स्तुती करावी लागते. कारण व्यवहार आपल्याला चांगला माहिती आहे. आपल्याला ते सांगायची गरज नाही. आपण त्याच्यात फार पक्के. काही माणसं एवढे पक्के असतात एवढे पक्के असतात. कुणाकडून काही घ्यायचं असेल तर ते एवढं गोड बोलतात. त्याला एवढं गोड बोलतात महाराज. नेमकं बी संपलं पेरता पेरता बी संपलं आणि लवकर धावत बांधव राहणार. तर म्हणा हो मालक काय झालं? बी संपलं ना. आणि मला गावाकडून आलं वेळ कुठं आहे म्हणजे आबाळ भरून आलंय. आबाळ भरून आलंय दिवस मावळतीला गेलाय. बरं उद्या एवढंच पेरा इकडं बारदाना घेऊन येणं अवघड आहे. तिकडं तेवढं 25 एकर पेरायचं राहिलंय. वटीला मुठीला फरक पडतोय. रात्रीतून जर पाऊस पडला तर इकडं पुन्हा बारदाना येत नाही. तर मालक मला हे एवढं मला बोलण्यापेक्षा नेमकं मी काय करू ते सांग. कारण मला याच्यातलं काही कळत नाही.
ते मालक माझ्यावरच उभारणारा होता, फक्त पेरणीला आणि मळणीला यायचं तुम्हाला. म्हणजे याच्यातलं मला काही कळत नाही, तू सांग काय करू. म्हणजे शेजाऱ्याकडे बी शिल्लक आहे, त्यांच्या पण तुम्ही बी मागून आणा. त्या मालकानं सांगितलं मला पेन्शन 3 ठिकाणचं भेटतंय 85,000. किती? 85,000 पेन्शन आहे. मी कुणाच्या समोर आणखी हात पसरला नाही. मी कुठं म्हणले मागाय जावं लागेल, तुम्हाला पेरायचं तर मागावं लागेल. अरे म्हणले मागल मी, परंतु त्याने जर नाही म्हणला तर मग निराशा, माझा अपमान होईल. म्हणजे अवमान मला सहन होत नाही, अपमान सहन होत नाही. तसं होऊ नये बरं. तो नोकर एवढा हुशार होता, कथा कीर्तन ऐकणारा. तो मला मालक तुम्हाला ते शेजारी नाही बनतच नाही, फक्त मागताना त्याच्या अगोदर या शब्दाचा उपयोग करा. काय? त्यानं कानात युक्ती सांगितली, युक्ती सांगितली. मग ती गेला शेजारी, जय हरी जय. कस काय चाललंय? काय म्हणले तुमच्यासारखा उदार मनाचा माणूस माझा शेजारी असताना माझ्यासारख्या अभाग्याला आतापर्यंत तुम्ही कळाली नाही. इथून सुरुवात. काय तुमच्यासारखा दिलदार माणूस आहे? अहो किती तुम्ही मोठ्या मनाची माणसं आहात. अहो गावात तुम्हाला जोड नाही, तुमच्या उदारपणाला तालुक्यात जोड नाही. तुमचं जिल्ह्यात नाव आहे दानसुराच्या बाबतीत. मला तर वाटतं महाभारतातला कर्णाचा अवतार म्हणजे तुम्हीच. ते मला काय न्यायचं ते ने बाबा, जास्त काही स्तुती तर मला सोयाबीन 10 किलो एक कट्टा घेऊन जा. म्हणजे स्तुती केली की काय होतं आपल्या पदरामध्ये पडतंय. फक्त ते उदाहरण तिथलं सांगा. 5 वर्षाने एकदा स्तुती करणारे येतातच. तुम्ही म्हणजे आमचे मायबाप, तुमची कृपा आमच्यावर एकदा झाली की आम्ही 5 वर्ष तुम्हाला जे पाहिजे ते करू. दारात देऊ, पाणी येणार नाही, बल्ब खांबावर लावू लागणार नाही. हे सगळं आम्ही 5 वर्ष हे करत राहू. म्हणजे स्तुती करण्याची सवय, आणि स्तुती केली की आपल्या पदरामध्ये मागणी पूर्ण पडते. हे सगळ्यांना ज्ञात आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान महादेवाची विश्वनाथाची काय केली? पहिल्या चरणात स्तुती केली. कशी केली?
कमी अनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात प्रभू, आणि मी तुमच्या समोर दीन आहे, मी तुमच्या समोर रंग आहे, मी तुमच्या समोर अनाथ आहे. समोरच्याची जर स्तुती करायची असेल तर स्तुती करण्यानं थोडं लहान व्हावं. ज्यांची स्तुती करायची आहे त्यांना मोठं बनवावं, मोठं या ठिकाणी त्यांचं विशेषत्व गावं लागतं, आणि आपण मात्र नम्र व्हावं लागतं, लहान व्हावं लागतं. लहान झाल्याशिवाय पुढच्याची स्तुती करता येत नाही. कोणीतरी उंच आसनावर बसलाय आणि जमिनीवर एखादा माणूस उभा आहे, त्याला जर उंच आसनावरच्या माणसानं स्तुती करायला सुरुवात केली तर ती शोभनीय नाही, ती विशेष नाही. मग त्याच्यात काय होतो? अवमान होतो, अवमान होतो. मग तो खाली उभा राहिलेला माणूस म्हणतो, काय मालक, का गरीबाची थट्टा करायला? तो मोठा माणूस जर उंच सिंहासनावर बसून खालच्याची स्तुती करू लागला तर खालच्याला त्याचा काय वाटतो? अपमान वाटतो. असं बोलू नका, असं बोलू नका, गरीबाची हेटाळणी करू नका. माझ्याकडे काय? इथं तुकोबाराने मात्र ते विचार घेतला आणि तुकोबाराने भगवंताची योग्य स्तुती केली, यथार्थ स्तुती म्हणतात. जे आहे ते वास्तव स्तुती केली, अवास्तव स्तुती नाही. काही नसताना, काही जवळ सामर्थ्य नाही, काही विशेष असणारे या ठिकाणी अधिकार नाही, काही विशेष असणारं त्याच्याकडं भांडवल नाही, आणि त्याची जर स्तुती कुणी समोरचा करत असेल तर ती स्तुती यथार्थ होत नाही. आणि जे आहे ते सत्य या ठिकाणी स्तुतीच्या माध्यमातून जर बोलत असेल तर ती स्तुती मात्र यथार्थ होते. आता महादेवाकडे कोणत्या गोष्टीची उणीव आहे? ज्याचं वर्णन संपत्तीच्या बाबतीत एक नंबरला केलं जातो तो रावण. या विश्वामध्ये रावणासारखा श्रीमंत नाही, आतापर्यंत झाला नाही आणि इथून पुढे होणार नाही. श्रीमंतीच्या यादीमध्ये पहिला नंबर जर कुणाचा असेल तर तो रावणाचा. प्रत्यक्ष तुकोबारांनी वर्णन केलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, किती संपदा आहे म्हणजे 7 कोटी घर शुद्ध कांचन. कशाची घर? पिवळी जरद घर. तुम्ही मला रंग पिवळा दिला असेल, पिवळा रंग नाही दिला, सोन्याची घर आहे, सोन्याची. 7 कोटी घर ज्याची शुद्ध सोन्याची आहे, तांब्याची कोठी, पितळाची कोठी आणि चिरेबंदी विटे मातीची घरे त्याची तर गणती नाही. एवढा संपन्न रावण. मग घराच्याच बाबतीत त्याची संपन्नता नाही. काही माणसं कौटुंबिक संपन्न असतात, त्याचं कौटुंबिक जर बळ बघायला गेलं तर 80,000 बायका आहे. किती बायका? 80,000. आताच्या 42 वर्षाच्या तरुणाला हे कळणार, पटणार नाही. ते म्हणाल काय कमाल आहे म्हणा, गावात ट्रेवर तरुण आम्ही फिरायला बाईक एक बायोडाटाही नाही, आणि तुम्ही 80,000च्या गप्पा मारायला. किती? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू आणि 2.5 लाख पंतवायत होते. त्याच्या रेशन कार्डला एवढे नाव आहे. उघड डोकं चालवा, मस्तकाला 5 किलो फुकट ही जर योजना त्यावेळेस असती तर रेल्वे कुंकड वळवळ लागली असते. तिकडेच लावलं. अंगठा लावा म्हणल्यास अंगठ्या लावण्यातच महिना गेला असता प्रत्येक. एवढं त्याचं कौटुंबिक बळ आहे. बरं त्याचं भक्तीचं बळ बघायला गेलं तर आपण काय वाहतो पहा, जास्तीत जास्त आपण बेलाचे 11 पानं, लईच जर एखादी भावी भक्त बिचारी स्त्री असेल, माता भगिनी असेल तर 108 पानं त्या बेलाच्या पिंडीबरोबर, कोपरनाथाच्या पिंडीवर किती? 108. जास्त जर एखादी श्रद्धायुक्त अंतकरणाची बिचारी माता भगिनी असेल तर 1 लक्ष बेल वाही, बेलच वाही, याच्या व्यतिरिक्त फूल वाही किंवा बेल वाही. बघा काय भक्त होता तो, त्याच्यासारखा शिवभक्त नाही. त्यांना आपलं मस्तकच या ठिकाणी झाडं वेगळं करायचं आणि भगवान शिवाच्या असणाऱ्या पिंडीवर अर्पण करायचं, असा तो भक्त. बलवानही तसाच आहे, विद्वानही तसाच आहे, भक्तही तसाच आहे, संपन्नही तसाच आहे. आणि असा तो राजा रावण सदैव भगवान शिवाचं भजन करायचा. मग भगवान शिवाचं जर रावण भजन करत असेल तर आपले 2-3 एवढ्या कशाला उड्या मारायच्या? आपले एवढ्या किती आहेत? 2-3 आहे. 2-3 एवढ्याच्या वर काही नाही. मागून नाही ना, मी म्हणजे मी काहीच नाही बाबा. माग जर बघितलं आपला मी काहीच नाही. माग तो विश्वाचा नातं, त्याच्या रोमामध्ये ब्रह्मांडाचे उतरले. आपला मी कुठं मांडावा? एका रोमामध्ये ब्रह्मांडाचे
खंड आहेत. ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणजे कोंबडीचं अंड नाही. ब्रह्मांड म्हणजे ज्याच्यामध्ये 9 ग्रहाच्या कितीतरी मालिका आहे. ग्रहाच्या कितीतरी मालिका एका ब्रह्मांडामध्ये. हे सांगलोय त्या मालिकेतला एक ग्रह मालिकेतला एक ग्रह त्याचं नाव आहे पृथ्वी. या पृथ्वीवर हे जग विसावलंय. या पृथ्वीचं मोठेपण बघायला गेलो तर 72% पाणी आहे आणि 28% भूपृष्ठ भाग आहे. या 28% भूपृष्ठ भागावर हे जग विसावलंय. याच्यात बरेच देश आहेत. त्याच्यात 7 खंड. त्या 7 खंडातला एक खंड आशिया. आशिया खंडात बरेच देश आहेत. त्याच्यातला एक देश भारत. भारत देशात बरेच राज्य आहेत. त्याच्यातलं एक राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच विभाग आहेत. त्याच्यातला एक विभाग मराठवाडा. मराठवाड्यात बरेच असणारे जिल्हे आहेत. त्याच्यातला एक जिल्हा बीड. बीड जिल्ह्यामध्ये बरेच असणारे तालुके आहेत. त्याच्यातला एक तालुका अंबाजोगाई. अंबाजोगाई तालुक्यात बरेच जिल्हा परिषदेचे गट आहेत. त्याच्यातला एक गट सनई. सनई गटात बरेच पंचायत समितीचे गण आहेत. त्याच्यातला एक गण सनई. सनई गणात बरेच ग्रामपंचायत गाव आहेत. त्याच्यातलं एक गाव सनई. सनई गावात बरेच वार्ड आहेत. त्याच्यातला एक वार्ड. त्या वार्डात बऱ्याच गल्ली आहेत. त्याच्यात एक गल्ली. त्या गल्लीत बरेच घर आहेत. त्याच्यातलं एक घर. घरात बरेच माणसं आहेत. त्याच्यातला एक माणूस आणि ती म्हणतो मी आहे म्हणून चालले. पट्ट्या माग बोलून बघ किती लांब आहे. माग जर बोलून बघितलं तर मग आपला मी कुठंच नाही. त्याच्या समोर आपला मी शून्य 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 शून्य. म्हणून तुकोबाराने यथार्थ वर्णन केलं. तुम्ही म्हणजे विश्वाचे नाथ आहे आणि मी कसा आहे. मी दीन आहे. मी रंक आहे आणि मी अनाथ आहे. तुकोबाराय दीनही नव्हते. तुकोबाराय रंकही नव्हते आणि तुकोबाराय अनाथही नव्हते. हे मोठेच मोठे पण आहे. मोठा म्हणायचं कोणाला पुष्कळ ऐश्वर्य त्या व्यक्तीकडे आहे तरी त्याच्या अंतःकरणात जर नम्रता असेल तर त्याला म्हणायचं मोठ. तुका म्हणे येते लाभाची या आणि बहुवाव पोटी समर्थ आहे. तो समर्थ आहे. सगळं वैभव त्याच्याकडे आहे परंतु तरी त्याच्या अंतःकरणात जर नम्रता असेल तर तो मोठा आहे. ज्ञान आहे, गुण आहे, शील आहे, सुशीलता आहे, संपन्नता आहे, वैभव आहे, रिद्धी सिद्धी ज्यांच्या दारामध्ये या ठिकाणी उभे आहे, मोक्ष ज्यांच्या घरामध्ये दासी म्हणून काम करतोय असे तुकोबाराय स्वतःला दीन म्हणतात. मला स्वतःला दीन म्हणून घेतात. हे त्यांचं मोठेपण आहे. दीन म्हणायचं कोणाला. दीन 2 प्रकारचे आहेत. प्रपंचातला दीन आणि परमार्थातला दीन. प्रपंचातला दीन कोण ज्याच्याकडे काहीच नाही आपण त्याला म्हणतो हा बिचारा दीन आहे. हा कसा आहे दीन आहे. परंतु परमार्थातला दीन कोण वैभव पुष्कळ आहे परंतु इंद्रियाच्या जर तो अधीन असेल तर समजायचं तो दीन. तो का म्हणे इंद्रियाचे दिने आणि आम्ही गेलो नारायण. जे इंद्रियाच्या अधीन आहे ते दीन आहे आणि इंद्रियच माणसाला दीन बनवतात. आपण किंवा आपली प्रतिज्ञा परिपूर्णत्वाला जाऊन न देण्याचं काम जर कोण करत असतील तर इंद्रिय करतात. इंद्रियच आपल्याला या ठिकाणी आपल्या स्वकामापासून दूर करण्याचं काम करतात. ज्याच्यात हित आहे तिथपर्यंत ते जाऊ देत नाही. इंद्रिय जाऊ देत नाहीत. आज सप्ताहाच्या मध्ये चैत्र एकादशी आहे, शुद्ध एकादशी आहे.
कोपरनाथ मंदिर परिसरामध्ये कीर्तन आहे, कीर्तन झालं की फराळ आहे. हे सगळं मनाने निश्चय केला. 2 दिवसापासून तयारी केली. जायचं म्हणजे जायचं, जायचं म्हणजे जायचं, जायचं म्हणजे जायचं. सूर्य उदय झाला आणि तयारी झाली, स्नान वगैरे झालं, नित्यपाठ, हरिपाठ, देवाची पूजा वगैरे सगळी झाली, भगवंताचं दर्शन घेतलं आणि आता चला तिकडं. की एक मित्र भेटला. तुला कुठं निघाला? कोपरनाथ कशी कीर्तन आहे 10 ते 12. म्हणजे कीर्तन, अरे म्हणजे गावातही कीर्तन आहे, संध्याकाळी आहे, दुपारचं कीर्तन आहे. कोपरनाथ महाराज भगवंताच्या सानिध्यात आहे, भगवंताचं दर्शन होतं, फराळ होतं, कीर्तन आहे. अरे म्हणजे कीर्तन फिरतन तर रोज चालायचं, कीर्तन फिरतन रोज चालायले. चैत्रातल्या जत्रा कधीतरी असते, वर्षातून एकदा जत्रा आहे. त्या जत्रामध्ये ते आहे, आता ते कीर्तन सांगायचं नाही, ते आहे कीर्तनच चाललेलं. महाराज निश्चय 2 दिवसांनी केला होता, तो एका क्षणात इंद्रियानं तो निश्चय मावळून टाकला. कीर्तनाला येण्याच्या ऐवजी कीर्तनाच्या विरोधात ते वाचा तिकडे. इंद्रिय देश बनवतात माणसं. दुबळं कशाला म्हणायचं? दुबळं वासुदेव प्रकरणामध्ये तुकोबाराने दुबळ्याची व्याख्या सांगितली. आता जागविले ऐसे जन होते संचित तेही केले दान, आणि तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरून. जे देवाला विसरले तेच दुबळे, जे देवाला विसरले ते दुबळे. संपन्न असतील घरचे, भौतिक साधन त्यांच्याकडे पुष्कळ असते, पण देवाचं स्मरण जर त्यांच्या अंतःकरणात येत असेल, प्रभूचं चिंतन जर ते करत असेल, तर तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय थोडंपणे जाळावे ते त्यांचं मोठेपण आम्हाला काय जाळायचे का? त्यांच्या जीवनाचं भजन परमार्थ भगवत भक्ती नसेल तर आम्हाला ते अनाथच वाटतात, दीन वाटतात, दुबळे वाटतात. म्हणून दीन रंक मी अनाथ. महाराज दुबळेही नव्हते, अनाथही नव्हते, दीनही नव्हते. एक महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो आणि थांबतो. महाराजांचं मोठेपण सांगायचं झालं, काय त्यांच्या सामर्थ्य होतं, त्यांच्या हातात असं सामर्थ्य होतं. तुकोबारायचं जीवन चरित्र महिपती बाबा तहारबादकरांनी रेखाटलंय. महिपती बाबांनी भक्ती विजय ग्रंथामध्ये तुकोबारायचं चरित्र रेखाटलंय. त्याच्यातला एक प्रसंग आहे बघा. तुकोबारायचं सामर्थ्य काय? तुकोबाराय रस्त्यानं निघाले आणि वाटत एक म्हातारी आढळली. त्या म्हातारीच्या हातामध्ये होता नळा तेलाचा. जुन्या काळामध्ये गोड तेल कशात? नळ्यात असायचं, नळ्यात. आता स्टीलचे कॅन आले, 15 किलोचा डब्बा आला, त्याच्यामुळे ते नळे राहिले. जुन्या काळामध्ये तेलाला काय राहायचे? नळे. मग ती म्हातारी आपला नळा घेऊन निघाली बाजाराकडे. वाकलेले शरीर, हातात काठी आहे, एका हातात नळा आहे, आणि हळूहळू हळूहळू चालत निघाली म्हातारी बाजारात. तुकोबारायने त्या म्हातारीला विचारलं, आजी कुठं चालणार? म्हणजे महाराज तेल आणायला चालले. तेल गावात भेटत नाही, बाजाराशिवाय तेल आणायचं आहे, बाजारातूनच आणावं लागतं. एकदा आणलं की 15 दिवस जातं एवढं नळ. तुकोबारायला ताई आली. तुकोबाराय म्हणतात, आजी कधी बाजारला जातात, कधी परत येतात, तुमचं चालण्याची क्रिया तर फार मंदावली आहे, हळूहळू चालताय, ऊन आहे भयानक. तुम्ही एक काम करा, माझ्या पाठीवर बसा. कोण म्हणताय? तुकोबाराय. तुम्ही माझ्या पाठीवर बसा, तुम्हाला बाजारात नेतो, तेल घेऊन तुम्हाला आणून घरी सोडतो. म्हातारी हुशार होती. त्यामुळे तुकाराम मला तुमचं काही बाजारात काम आहे का? म्हणजे नाही. मग एक कामच करा की कोणतं, मला तुम्ही पाठीवर वाजवीत नेण्यापेक्षा आणण्यापेक्षा नळाच घ्या, तेलच आणा. खरंच आधी हुशार आहे. हे नळा आणि 5 रुपये, त्या 5 रुपयाचं तेल आणा. बरं मला तिथं नेऊन काय आणता आणून पैसे उचलायचे नाही. पैसे आहेत, मला काय तिथं न्यायची गरज नाही. हे 5 रुपये घ्या, हे नळा घ्या, तेल घेऊन या. तुकोबाराय तेच ऐकून ते नळा घेतला, 5 रुपये घेतले, बाजारात गेले, तेल घेतलं, ते तेल ऐकून आणि भरलेला नळा असताना संध्याकाळी त्या म्हातारीला आणून दिले. म्हातारी त्या नळ्यातलं तेल वापरू लागली. ऐका बाय बाप, 15 दिवस झाले तरी नळ्यातलं तेल काही खरी उतरणार. नळा भरलेला, नळा अख्खा भरलेला. महिपती बाबाने हे चित्र रेखाटले. अख्खा नळा भरलेला, 15 दिवस झाले तरी नळा काही उतर खाली होईना. ते 1 महिना झाला तरी नळ्यातलं तेल काही संपेल.
मग म्हातारी नवजून काही तळायली, महाशिवरात्रीला एकादशी जोडून आली, तुम्ही तीनही करायची. मागे तसं जातं, एकादशी कोणती करायची, 3 आलेलं स्मार्त आली, भागवत आली, पुन्हा महाशिवरात्री आली. त्याच्यामुळे कोणत्या करायच्या, म्हातारीने ज्या केला 3ही करायच्या, तळायची, तेल संपलं. मग म्हातारीनं अशी ती म्हातारी भजे खायली, तळून खायली, पुरवड्या पापड्या तळून खायली, चपाती करण्याच्या पुऱ्या तळून खायली. चमकली तो म्हातारीच्या चेहऱ्यावर चमकच आली. शेजारच्या सगळ्या विचारू लागल्या, रंगोतारा बदामल्या जवळ आल्या, म्हणल्या भाजीबाई टानिक कोणतं लावलं, म्हणजे तुकाराम महाराजांनी दिलेलं तेल, नळ्यातलं तेल आणलंय, ते तेल काही संपलं नाही. उष्ण पासनं कधीच कुणाला म्हातारीनं दिलं नाही, तरी उष्ण द्यायली काय तेल. गुरव दीपक मागण्या करता जर मंदिरातला आला तर त्याला उगाच चुकवली करायची, चुकवली. आता भरभरून द्यायली तरी नळ्यातलं तेल 3 महिने झालं नळ्यातलं तेल काही संपना. शेवटी शेजारी म्हणल्या एवढं तेल तुम्ही खायला ते संपना, कशाहून संपना. ती म्हातारी म्हणजे तुकाराम महाराजांनी आणून दिलंय म्हणून संपना. तुकाराम महाराजांचा हात नळ्याला लागला, त्यांनी तेल आणून दिलंय म्हणून ते संपना. काय महाराज, हे फक्त म्हाताऱ्याने ऐकायचं, काय म्हणतोय, हे फक्त इतर म्हाताऱ्याने ऐकलं आणि काय दुसऱ्या दिवशी होता बाजार, देहूतल्या सगळ्याच म्हाताऱ्या 5 रुपये नळा, 5 रुपये नळा. तो कोमरायच्या अंगणात किती वाजता, पहाटे 4 वाजता. काय म्हणताय, उठा साधू संत, हे नळे बोलणार त्याला चिंपाची खाय का. म्हणजे ज्यांच्या हाताच्या स्पर्शानं नळ्यातलं तेल जर संपत नसेल तर ते तुकोबारा दिन कसे, ते तुकोबारा रंग कसे, ते तुकोबारा अनाथ कसे, तरी ते स्वतःला तेल म्हणून घेतात, रंग म्हणून घेतात, अनाथ म्हणून घेतात. हेच त्यांचं मोठेपण आहे. माझ्या थोडी कृपा कराल, कृपा कराल ते पाया पडील काय येऊन तुम्हापाशी, मी तवालपती संतोषी. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, प्रेमाचे भातुके तुम्ही आमच्या करता पाठवा. ज्ञानेश्वर सुंदर निवेदन, जाणकार असणारे सर्व ताळकरी. कारण चैत्र मास आहे, गावगाव गल्लोगल्ली प्रत्येक ठिकाणी सध्या हा सगळ्या चैत्रातला गर्दीचा पिरियड कार्यक्रमाच्या. रामनवमी ते हनुमान जयंती, आणि या रामनवमी ते हनुमान जयंतीमध्ये पक्वाजे भेटत नाही. परवा एके गावाला गेलो, ते म्हणले महाराज सगळे आले पक्वाजेच नाही. मला कुणीतरी असं एक आहे म्हणले 10 वाजे तर एकदा दिन 2 वाजे. मला कसं कळतं, ते काकड्याला वाजे तर म्हणजे म्हातारा आहे म्हातारा, मला तेच आणा, त्यांच्यावरच केलं कीर्तन काय करा नाही का. इथं काय नियोजन आहे, 2 पक्वाजे, आणखी रिझर्व एखादा दुसरा आहे. गायनाचे आणि सुंदर आहेत महाराज, सुंदर या ठिकाणचे बाळू महाराज आहेत, दामू महाराज आहेत, वालिद महाराज, खाडे महाराज आहेत, ग्रामस्थ भजनी मंडळ. तसेच इकडे आमचे पाटील आहेत, उमरीकर आहेत, कोंबडे आहेत, महाराज आहेत, ग्राम सर्व सुंदर असतात. बापू मृदंगाची साथ करण्याकरता आले, आकाश महाराज पाटील आहेत. जाणकार सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. हे आपलं असणारं कीर्तन जतन करून ठेवण्याकरता या ठिकाणी स्वतः घेऊन आलेले त्यांना धन्यवाद मी या ठिकाणी देतो. तसेच आदरणीय आमदार नमिताताई अक्षय मुंदला, पुरातत्व विभागातून हे मंदिर असणार विशेष एक पुरातन असणारे या ठिकाणी वास्तू हेमाडपंथी मंदिर, आणि या मंदिराचं वैभव
याचं विशेषत्व आणखी वाढावं याच्याकरता या परिसरामध्ये सुंदर असणारा सभागृह होणार आहे आणि त्या सभागृहाकरता 50 लाखाची असणारी जी 50 लाख रुपयाची निधी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्याचं काम काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे आणि ताईंचे आमदार ताईंचे असणारे सर्व भावी भक्तांच्या वतीने सनई ग्रामस्थ व पंचक्रोशीचे सर्व भावी भक्त यांच्या वतीने जाहीर आभार आणखी एका टाळ्या वाजवा.
Thank you.
या